नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण दुसरे प्रकरण पैसा हे बघितले। आज आपण दुसऱ्या प्रकरणावरील स्वाध्याय किंवा प्रश्न उत्तरे बघणार आहोत। तर स्वाध्यायामध्ये बघा की आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे की सहसंबंध पूर्ण करा। हा प्रश्न आपण पहिल्या प्रकरणामध्ये सुद्धा घेतलेला आहे। तो कसा सोडवायचा किंवा त्याची उत्तर कशी लिहायची हे आपल्याला माहीत आहे, तरी आपण पुढे सविस्तर तो घेणार आहोत। त्यानंतर प्रश्न दुसरा दिला, योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, योग्य पर्याय निवडा। प्रश्न चौथा आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। आणि पुढे पाचवा प्रश्न आहे, खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात काय, सहकारण स्पष्ट करा। त्यानंतर प्रश्न सहावा बघा, मागच्या प्रकरणामध्ये आपण प्रश्न सहावा सविस्तर उत्तर लिहा हा बघितला होता, परंतु दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रश्न सहावा दिलेला आहे की खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा। म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रकरणावर स्वाध्यायामध्ये एखादा वेगळा प्रश्न दिलेला असेल। तर सहावा प्रश्न आहे, खालील उतारा वाचून त्यातील प्रश्नांची उत्तरे लिहा। पॅराग्राफ दिलेला असेल, त्यावर प्रश्न विचारले असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पॅराग्राफमधून किंवा उतार्यावरून शोधायची आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आपण बघू की सहसंबंध पूर्ण करा। पहिला प्रश्न आहे, सहसंबंध पूर्ण करा। आता या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं की पहिल्या घटकांचा सहसंबंध हा दिलेला असतो आणि त्यावरून दुसऱ्या घटकांचा सहसंबंध हा आपल्याला ओळखायचा असतो, किंवा दुसऱ्या घटकाचा सहसंबंध दिलेला असतो आणि त्यावरून मग पहिल्या घटकाचा सहसंबंध आपल्याला ओळखायचा किंवा लिहायचा असतो। त्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की पैशाची प्राथमिक कार्य। आता पैशाचे प्राथमिक कार्य कोणते, तर त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे विनिमयाचे माध्यम। आपण पैशाची कार्य बघितली, त्यामध्ये पैशाचे प्राथमिक कार्य आपण बघितले। त्यामध्ये सर्वात पहिलं काम किंवा कार्य होतं विनिमयाचे माध्यम किंवा देवाणघेवाण करण्याचे माध्यम। पैसा हा विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करत असतो। आणि त्यापुढे बघा आपल्याला रिकामा बॉक्स दिलेला आहे आणि त्याच्या पुढे दिलं मूल्य हस्तांतरण। आता मूल्य हस्तांतरण हे सुद्धा पैशाचं कार्य आहे, परंतु ते पैशाचं प्राथमिक कार्य नाही, तर पैशाचं दुय्यम कार्य आहे। म्हणजे पैशाचे प्राथमिक कार्य आहे विनिमयाचे साधन, तर मूल्य हस्तांतरण हे पैशाचं कोणतं कार्य आहे, तर आपलं उत्तर आहे दुय्यम कार्य। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा की रिकामा बॉक्स दिला आणि त्याच्या पुढे दिला पतपैशाचा आधार आणि पुढे दिलेलं आहे की पैशाची दुय्यम कार्य विलंबित देणी देण्याचं साधन। आता बघा की पैशाची दुय्यम कार्य आपण बघितली, त्यामध्ये मूल्य हस्तांतरण हे सुद्धा दुय्यम कार्य आहे, तसंच विलंबित देणी देण्याचं साधन हे सुद्धा दुय्यम कार्य आहे। मग पतपैशाचा आधार हे पैशाचं कोणतं कार्य आहे, तर ते आहे अनुषंगिक कार्य। आपण शेवटी बघा की अनुषंगिक कार्य बघितली, त्यामध्ये पैशाचा आपण पतपैशाचा आधार हे कार्य बघितलेलं आहे आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे अनुषंगिक कार्य। त्यानंतर तिसरा प्रश्न दिला, वस्तू पैसा। आता बघा, जेव्हा पैशाचा शोध लागलेला नव्हता तेव्हा वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी वस्तूंचा वापर केला जायचा। मग वस्तू पैसा की शंख असेल, शिंपले असेल किंवा मग धान्य असेल, तर इत्यादी घटकांचा वापर त्यासाठी केला जात होता, म्हणून वस्तू पैसा म्हणून पुढे उत्तर दिलं शंख आणि शिंपले आणि पुढे रिकामा बॉक्स दिलं आणि त्याच्या पुढे दिलं क्रेडिट कार्ड। आता आपण बघितलं की क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, तर हा कोणता पैसा आहे, तर त्याचं उत्तर आहे प्लास्टिक पैसा। त्यानंतर चौथा प्रश्न दिला विभाज्यता आणि त्याच्या पुढे दिलं कमी मूल्यांची विभागणी। रिकामा बॉक्स पुढे दिलं आणि पुढे दिलं पैशाचे स्थलांतरण करणे सोपे होते। आता बघा, विभाज्यता हे पैशाचे गुणधर्म आहेत, परंतु अभ्यासक्रमातून आपल्याला हा भाग वगळण्यात आलेला आहे आणि त्यामुळे परीक्षेमध्ये हा चौथा जो प्रश्न आहे विभाज्यता कमी मूल्यांमध्ये विभागणी, हा प्रश्न विचारला जाणार नाही। तरी आपण त्याचं एक उत्तर काय येईल बघू, तर विभाज्यता ही कमी मूल्यांमध्ये विभागणी। त्यानंतर
पुढे रिकामे बॉक्स दिला आणि पुढे दिलं पैशाचे स्थलांतर करणे सोपे होते. आता बघा पैशाचे गुणधर्म आहे की वहनीयता, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसा सहजपणे नेता येतो आणि त्यामुळे वहनीयता हा पैशाचा गुणधर्म आहे आणि त्यामुळे बॉक्समध्ये वहनीयता हे उत्तर तिथे येईल. त्यानंतर 5वा प्रश्न आहे वस्तुविनिमय. आता वस्तुविनिमय पद्धतीमध्ये आपण बघितलं होतं की वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी वस्तूंचा वापर होत होता. त्यानंतर पुढचे आहे आधुनिक अर्थव्यवस्था. मग आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी काय वापरलं जातं, तर वापरला जातो पैसा, किंवा व्यवहार पूर्ण करण्यासाठी काय वापरला जातो, तर पैसा. म्हणजे वस्तुविनिमय पद्धतीमध्ये वस्तूंचा वापर होत होता, तर आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये कशाचा वापर होतो, तर पैशाचा. म्हणजे बघा की पहिला प्रश्न आपण बघितला की पैशाचे प्राथमिक कार्य आहे विनिमयाचे माध्यम, तर मूल्य हस्तांतरण हे पैशाचं काय आहे, दुय्यम कार्य. त्यानंतर पैशाचं दुय्यम कार्य विलंबित देणे देण्याचे साधन, तर पैशाचा आधार हे अनुषंगिक कार्य आहे. त्यानंतर वस्तू पैसा म्हणून शंख शिंपल्यांचा वापर व्हायचा, तर क्रेडिट कार्ड हे प्लास्टिक पैशामध्ये येतं. त्यानंतर चौथं विभाज्यता की कमी मूल्यांमध्ये विभागणी आणि वहनीयता हे पैसे स्थलांतर करण्यासाठी सोपे होते. त्यानंतर 5वं आहे वस्तुविनिमय, की वस्तुविनिमयामध्ये वस्तूंचा वापर होत होता, तर आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा वापर हा देवाणघेवाण करण्यासाठी होत आहे. त्यानंतर पुढे बघा तुम्हाला सहसंबंध पूर्ण करायची उत्तरे तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रश्न आणि उत्तरं लिहून ठेवा. त्यानंतर प्रश्न दुसरा आपल्याला बघायचा आहे की योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा. आता बघा हा प्रश्न तुमच्यासाठी नवीन आहे, की हा प्रश्न पहिल्या प्रकरणामध्ये नव्हता. म्हणजे या प्रकरणामध्ये हा नवीन आणि वेगळा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला त्याची सविस्तर उत्तरे ही बघायची आहे. यामध्ये बघा की एक विधान किंवा एक ओळ दिलेली असेल आणि पुढे रिकामी जागा सोडलेली असेल आणि मग त्या जागी आपल्याला त्या विधानावरून योग्य शब्द किंवा योग्य घटक हा लिहायचा आहे किंवा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द तिथे लिहायचा आहे. त्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे की वस्तूंशी केलेली देवाणघेवाणीची क्रिया. आता आपण ही कोणती पद्धत बघितली की ज्यामध्ये वस्तूंशीच देवाणघेवाण केली जायची, तर ती आहे वस्तुविनिमय पद्धत किंवा वस्तुविनिमय असं तिथं उत्तर आपलं लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे भविष्यात परतफेड करण्याची तरतूद. तर त्याचं उत्तर आहे विलंबित देणी देण्याचं साधन, की आज आपण कर्ज घेतलेलं आहे परंतु भविष्यामध्ये त्याची परतफेड करायची आहे, तर त्याचं उत्तर आहे विलंबित देणी देण्याचं साधन. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे अशी यंत्रणा ज्यामध्ये चलनाद्वारे फेड करण्याची सोय आहे. मग आजची आधुनिक अर्थव्यवस्था किंवा आधुनिक यंत्रणा जी आहे, तर त्यामध्ये आपण घेतलेलं कर्ज किंवा घेतलेली देणी आहे, तर ते चलनाद्वारे किंवा रुपयांद्वारे पैशांद्वारे त्याची परतफेड करू शकतो. पण वस्तुविनिमय पद्धतीमध्ये तसं नव्हतं. तेव्हा वस्तू घेतल्या जायच्या आणि त्या बदल्यात परत वस्तू दिल्या जायच्या. परंतु आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण चलनाद्वारेच किंवा कर्जही चलनामध्येच घेतो आणि त्याची परतफेडसुद्धा आपण चलनामध्ये रुपयांमध्येच करत असतो. त्यानंतर चौथा प्रश्न आहे तारण या साधनाचा वापर करून खात्यावरील रकमेचे स्थानांतरण करता येते. आता बघा तारण या साधनाचा वापर करून आपल्या खात्यावरील रकमेचं स्थानांतर जर करायचं असेल तर त्यासाठी धनादेश किंवा चेकची गरज असते आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे धनादेश किंवा तुम्ही चेक असं लिहिलं तरी तिथे चालेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पैशाचे मूल्य संगणकाच्या साहाय्याने हार्ड ड्राईव्ह किंवा सर्व्हरवर साठवता येते व इलेक्ट्रॉनिकने स्थानांतरित करता येते. आज आपण बघतो की ही पैशाचा वापर वाढलेला आहे, की इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने पैशाची देवाणघेवाण वाढलेली आहे किंवा ऑनलाईन जे व्यवहार आहे तर त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, की आपण एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकतो किंवा आपल्या खात्यामध्ये पैसे आपण
की बघा की आज इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने आपण सहजपणे पैशांची देवाणघेवाण करू शकतो, की आपल्या खात्यावरील पैसे दुसऱ्याच्या खात्यावर पाठवू शकतो, दुसऱ्याच्या खात्यावरील पैसे आपल्या खात्यावर आपण सहजपणे आणू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक पैसा किंवा ई पैसा असं लिहिलं तरी चालेल. म्हणजेच बघा की आज मोबाईल ॲपच्या सहाय्याने किंवा संगणकाच्या सहाय्याने आपण खात्यांवरील रकमेचे स्थानांतर हे करू शकतो. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, असा पैसा जो खाती जमा नाही व सरकारलाही याबाबत माहिती दिलेली नाही. आपण बघितलं होतं की आजही भारतामध्ये बरेच लोक आपलं खरं उत्पन्न हे सांगत नाही किंवा खात्यावर तो पैसा जमा केला जात नाही, की जेणेकरून त्याची माहिती बँकेला किंवा सरकारला होईल. घरामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी हा पैसा साठवून ठेवला जातो, म्हणजे त्या पैशावर टॅक्स किंवा कर हा भरला जात नाही आणि म्हणून त्याला काळा पैसा असं म्हटलं जातं. तर असा पैसा जो खाती जमा नाही व सरकारलाही याबाबत माहिती दिलेली नाही, तर असा पैसा म्हणजे काळा पैसा. आपलं उत्तर आहे काळा पैसा. त्याची उत्तरंही पुढे मी दिलेली आहेत, तर तीही तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर प्रश्न 3रा आहे, योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, पैशांच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. आता इथे बघा आपल्याला की पहिल्या प्रकरणामध्ये आपण हा प्रश्न बघितला होता की आपल्याला एक विधान दिलं जाईल, त्याचे 4 पर्याय अ, आ, ई असे दिलेले असेल आणि खाली उत्तरांचा पर्याय दिलेला असेल 1, 2, 3, 4 याप्रमाणे. मग आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. मग त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, पैशांच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. आता बघा की आपण पैशाची उत्क्रांती बघितली, त्यामध्ये आपण विविध पैशांचे प्रकार बघितले की सुरुवातीला वस्तुविनिमय पद्धतीमध्ये पशुपैसा वापरला जायचा, त्यानंतर कोणता पैसा आला, त्यामध्ये कशा अडचणी आल्या आणि पैशामध्ये कसा बदल होत गेला आणि शेवटी आज आधुनिक काळामध्ये इलेक्ट्रॉनिक पैसा कसा वापरला जातो. तर ही सर्व माहिती आपण बघितलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला पैशाच्या उत्क्रांतीचा योग्य क्रम हा लावायचा आहे. मग यामध्ये बघा की पहिलं पैशाची उत्क्रांतीनुसार क्रम लावायचा असेल तर कोणता पैसा पहिले वापरला जायचा ते आपण बघू. तर पहिला पैसा वापरला जायचा पशुपैसा. त्यानंतर किंवा त्यामध्ये बघा की गाई असेल, शेळ्या असेल, मेंढ्या असेल यांचा देवाणघेवाणीसाठी वापर केला जायचा. पण नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये अडचणी आल्या आणि त्यानंतर पुढे आला वस्तुपैसा किंवा वस्तूंचा वापर केला गेला. शंख असेल, शिंपले असेल, धान्य असेल यासारख्या वस्तूंचा वापर होत गेला. म्हणजे पहिला पैसा आला पशुपैसा, त्यात अडचणी निर्माण झाल्या. पुढचा पैसा आला वस्तुपैसा. वस्तुपैशामध्ये सुद्धा अडचणी निर्माण झाल्या, समस्या निर्माण झाल्या आणि त्यानंतर पुढचा पैसा आला धातुपैसा आणि सोने चांदी यासारख्या धातूंपासून पैसा बनवला गेला. आणि त्यानंतर पुढे पैसा आला धातूची नाणी. तर आपल्याला योग्य तो क्रम लावायचा आहे. मग पहिला पैसा आहे पशुपैसा, दुसरा वस्तुपैसा, तिसरा धातुपैसा आणि चौथा आपला आहे धातूची नाणी. मग आपला उत्तरांच्या पर्यायांमध्ये क्रमांक आहे 2. मग आपला उत्तर आहे आ, ई, अ, ई हे आपला उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर त्याच पद्धतीचा प्रश्न पुढे विचारला, पैशाच्या उत्क्रांतीनुसार योग्य तो क्रम लावा. आता यामध्ये बघा की वरील पैशानंतर पुढचे पैसे आले. मग धातूच्या नाणीनंतर पुढचा आला कागदी पैसा. त्यानंतर कागदी पैशानंतर आला पतपैसा. त्यानंतर पतपैशानंतर की पैशांची वाहतूक करणं पुढं ने-आण करणं अवघड होऊ लागलं आणि त्यामुळे प्लॅस्टिक पैशाचा वापर पुढे होऊ लागला. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड याचा वापर होऊ लागला आणि त्यामुळे तिसरा पैसा आला प्लॅस्टिक पैसा. आणि शेवटी आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये चौथा पैसा वापरला जातो इलेक्ट्रॉनिक पैसा, की मोबाईलच्या सहाय्याने सहजपणे आपण एका खात्यावरील पैसे दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे बघा की आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आ, ई, अ, ई.
म्हणजे उत्तराचा क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे पहिला पैसा आला कागदी पैसा, त्यानंतर दुसरा पैसा पत पैसा, तिसरा आला प्लॅस्टिक पैसा आणि चौथा आला इलेक्ट्रॉनिक पैसा. तर पुढचे उत्तर पण त्याची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर प्रश्न जो चौथा आहे तर तो आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा की जेणेकरून आपल्याला परीक्षेसाठी तो उपयोगी पडेल. तोपर्यंत धन्यवाद.